6 2026 23 to 2026. ओके, सो आजचा पहिला क्वेश्चन आहे आपला. इन ट्रायंगल एबीसी इफ कॉट ए cot B, cot C are in AP. AP means arithmetic progression. Are in AP, then show that a square b square c square, a square b square c square are also in AP. Are also in AP. ओके, सो क्वेश्चन मध्ये काय बघा, कॉट ए कॉट बी आणि कॉट सी हे तिघ जण एपी मध्ये आहेत अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. सो गिवन अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जर असेल तर लक्षात ठेवा ही सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. अगोदर कॉट ए, नंतर कॉट बी, नंतर कॉट सी. ओके, सो गिवन मध्ये त्यांनी काय दिलं आपल्याला की हे तिघ जण एपी मध्ये आहेत. सो एपी मध्ये म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जर असेल तर मिडल टर्म दॅट इज अ कॉट बी ही फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म कॉट ए प्लस कॉट सी यांच्या मीन एवढी असते किंवा त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज एवढी असते. ओके, हे गिवन आहे तुम्हाला, कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी अपॉन 2. ओके, आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह ओके आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो इन एपी. म्हणजे तिघं जण एपी मध्ये प्रूव्ह करायचे. सो मिडल टर्म जी आहे परत बी स्क्वेअर ही फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मच्या मीन एवढी किंवा ॲव्हरेज एवढी असणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो हे गिवन आहे आणि ह्या बाजूचा आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो मी काय करतो, 2 ला ह्या बाजूला घेतो. सो हे होईल बघा, 2 कॉट बी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी. ठीक आहे, सो 2 कॉट बी वी कॅन राईट ॲज कॉस बी अपॉन साइन बी इज इक्वल टू कॉट ए वी कॅन राईट ॲज कॉस ए अपॉन साइन ए प्लस कॉस सी अपॉन साइन सी. आता इथं मला दोन्ही पण रूल अप्लाय करायचे आहेत, साइन रूल सुद्धा आणि कोसाइन रूल सुद्धा. ओके, सो यू कॅन राईट हिअर बाय युजिंग साइन रूल. सो साइन रूल काय बघा, हे मला याच्यामध्ये साइड्समध्ये आणायचं आहे ना. सो वी कॅन राईट हिअर ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू, समजा मी के कन्सिडर केला. ओके, म्हणजे प्रत्येक रेशो इज इक्वल टू ए. मग ए ची व्हॅल्यू किती, सॉरी प्रत्येकाचा रेशो इज इक्वल टू के. मग ए ची व्हॅल्यू किती येईल, के साइन ए. बी ची व्हॅल्यू किती येईल रे, के साइन बी. आणि सी ची व्हॅल्यू के साइन सी. ओके, आता मला इथं कोसाइन रूल पण वापरायचे. सो वी कॅन राईट बाय युजिंग कोसाइन रूल. बघा इथं कॉस बी आहे, समजा कॉस ए कॉस सी म्हणजे तिघही मला वापरायचे. ओके, सो पहिला फॉर्म्युला आहे आपला ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. आणि मला फक्त व्हॅल्यू कॉस ए ची लागती आहे. सो 2bc कॉस एला मी लेफ्ट साईडला घेतलं, तो झाला 2bc कॉस ए इज इक्वल टू इकडे काय राहील मग बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग सांगा रे कॉस ए ची व्हॅल्यू किती होईल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय किती, 2bc. हा जर आपला कॉस ए तर मला सांगा सिमिलरली कॉस बी किती येईल, कॉस बी ची व्हॅल्यू किती येईल सांगा. अरे कोणाचे गाणे चालू आहेत रे. हां, कॉस बी इज इक्वल टू काय येईल बोला, जर हे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc
सी स्क्वेअर 2AC. प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac 2ac. बरोबर. आणि कॉस सी इज इक्वल टू काय येईल मग? A square plus B square Plus प्लस बी C स्क्वेअर मायनस सी square स्क्वेअर minus C square डिवायडेड upon बाय 2ab. 2AB. 2. सर कॉस बी ला 2 इंटू राहिलं ना. कोणतं? कॉस बी च्या पुढे 2 इंटू. हा मग 2 इकडे खाली आणलं ना डिनॉमिनेटरला मी. 2 हे इथं 2bc होता ना, 2b जसं मी खाली आणला ना तसे हे सगळे 2 खाली आणले की. ओके, तो 2 इथं इथं 2 असंच ठेवायचं आहे. आता आपली हे काय होईल बघा. देअरफॉर आपलं जे इक्वेशन दिलं होतं ना हे, ओके, हे जे इक्वेशन आहे आपलं, आता ते काय होईल ते लिहितो मी. हे दिस इज आवर इक्वेशन, करेक्ट. आता याच्यामध्ये मी सगळे जे फॉर्म्युले आले आपले ते मी वापरणार आहे. सो काय होईल बघा. सो 2 ॲज इट इज इन द ब्रॅकेट कॉस बी ची व्हॅल्यू काय? कॉस बी ची व्हॅल्यू आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac डिवायडेड बाय कॉस बी ला डिवाइड कोण आहे? साइन बी. आणि साइन बी ची व्हॅल्यू बघा इथं आहे काय ती? के साइन बी. ओके, व्हॅल्यू काय ती? के साइन बी इज इक्वल टू कॉस ए अपॉन साइन ए. सांगा कॉस ए ची व्हॅल्यू काय आहे? आता इथं आहे बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc डिवायडेड बाय 2BC. सर आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू लागते ना, मग तिथं के साइन बी का घेतलंय? ओके 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 हां, एक मिनिट हा. इथं मी चेंजेस करतो परत. हा फॉर्म्युला लिहितानीच आहे ना तुम्ही आपल्याला साईडमध्ये लागतोय ना, असं लिहा त्याला. इथं असं लिहा साइन ए अपॉन ए इज इक्वल टू साइन बी अपॉन बी इज इक्वल टू साइन सी अपॉन सी असं लिहा. म्हणजे काय होईल? ए ची व्हॅल्यू सॉरी साइन ए ची व्हॅल्यू तुमची काय होईल मग आता? ए के होईल. गुड. साइन ए ची व्हॅल्यू झाली ही ए के. ओके, साइन बी ची व्हॅल्यू झाली ही बी के आणि साइन सी ची व्हॅल्यू काय झाली ही सी के. CK. ठीक आहे, साइन ए आणि त्यांच्या व्हॅल्यू लागत होत्या. माझ्याकडून मिस्टेक झाली इथं की परत त्याच्यामध्ये जाणलं त्याला. ओके, मग आता इथं साइन बी होता. सो साइन बी ची व्हॅल्यू मी पुट करतो बी के. इथं साइन कोणता आहे? साइन ए ची व्हॅल्यू काय मग? ए के प्लस आता पुढं काय बघा. नेक्स्ट आहे कॉस सी अपॉन साइन सी. कॉस सी ची व्हॅल्यू काय रे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab अपॉन सीके. हां सी के ना. आता साइन सी तिथं सी के. आता होईल काय बघा. तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं ना हे सगळ्यांचे डिनॉमिनेटर, सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये के के के. सो इथलचा के इथलचा के इथलचा के काय होईल? कॅन्सल होईल. Cancel होईल. ओके, हे बघा 2 इन द ब्रॅकेट. इथं वरती राहिला सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड Minus बाय B square. इथं 2ac आहे आणि खाली बी आहे. म्हणजे डिनॉमिनेटर किती झाला आपला? 2abc झाला 2ABC. इज इक्वल टू इथं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय इथं वरती 2bc आणि खाली ए म्हणजे डिनॉमिनेटरलाच येतो. इथं पण डिनॉमिनेटर किती होईल? 2abc 2ABC. प्लस इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. इथं पण डिनॉमिनेटर किती होईल रे? 2abc. सो थ्रू आउट 2abc जो आहे आपला तो 2abc काय होऊन जाईल? कॅन्सल. Cancel. ओके, थ्रू आउट आहे ना तो. सगळ्यांचा डिनॉमिनेटर असल्यामुळे तो काय झाला? कॅन्सल झाला. आता मी 2 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. सो काय झालं बघा. 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती किंवा राहू द्या बाहेर एवढ्या स्टेपला. हा झाला सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी Plus स्क्वेअर. A square minus B square. इथं बोला रे आता काय काय राहील रे? B इथं बी स्क्वेअर square प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि पुढं कोण आहे? ए स्क्वेअर प्लस बी A स्क्वेअर square मायनस B सी square स्क्वेअर. minus C square. C square काय काय कॅन्सल होईल याच्यात? मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर minus A square कॅन्सल. cancel होईल. प्लस C सी स्क्वेअर square मायनस सी स्क्वेअर minus C square cancel होईल. सो ह्या बाजूला आपल्याकडे 2 इन द ब्रॅकेट सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि इकडे बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती? 2B square. 2b स्क्वेअर बरोबर. आता बी करा कॅन्सल, सॉरी 2 करा कॅन्सल.
बरोबर ना, 2 कॅन्सल होईल आणि इथं राहिला आपला सी स्क्वेअर प्लस ए Square स्क्वेअर A मायनस बी square स्क्वेअर. minus B मायनस बी square स्क्वेअर इक्वल्स टू बी equals B स्क्वेअर square. मायनस बी स्क्वेअर राईट साईडला घेतला आपण, सो काय होईल सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर Plus प्लस बी स्क्वेअर B 2 टाइम्स square. बी स्क्वेअर, किंवा आपण याला कसं लिहू शकतो रे, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए A स्क्वेअर, square म्हणजे ए ला आधी लिहिला फक्त मी, plus सी स्क्वेअर B square. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन किती रे, 2. अपॉन 2. आपल्याला हेच तर प्रूव्ह करायचं होतं. बघा बघा इथं आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं, टू प्रूव्ह बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला पाहिजे होता, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. आला का, बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. म्हणजेच तुम्ही खाली काय सेंटेन्स लिहू शकता, देअरफॉर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर ऑल्सो आल्सो इन इन एपी. एपी. हे सुद्धा कशामध्ये आहेत, एपी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. ओके, समजला सगळ्यांना क्वेश्चन. ओके, सिद्धार्थ काळे नावाचा कोण आहे रे, सिद्धार्थ काळे, तिकडं गाणी वाजू राहिलेत. ठीक आहे, त्याला रिमूव्ह करतो मी लगेच, का तो स्वतः रिमूव्ह झालाय. रिमूव्ह झालाय. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. क्वेश्चन असा आता नेक्स्ट, इन ट्रायंगल एबीसी इफ ए बी सी आर इन एपी then show that cot A by 2, cot B by 2, cot C by 2 are also in AP. ओके, आता याच्यामध्ये गिवन काय, गिवन आहे ए बी सी आर इन एपी. ए बी सी आर इन एपी म्हणजे काय रे, मिडल टर्म ही फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मच्या मीन एवढी असते, म्हणजे बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2. आणि आपल्याला टू प्रूव्ह काय करायचं आहे की कॉट ए बाय 2, कॉट बी बाय 2, कॉट सी बाय 2 आर ऑल्सो इन एपी. म्हणजेच मिडल टर्म कॉट बी बाय 2 ही कॉट ए बाय 2 कॉट सी बाय 2 म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मच्या मीन एवढी पाहिजे, म्हणजे डिवायडेड बाय 2. ओके, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे बघा, गिवन देताना त्यांनी एवढंच दिलं आपल्याला, बरोबर, बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2. सो मला हे घेता येणार नाही आहे, प्रूव्ह करण्यासाठी मला हेच घ्यायचं आहे. सो त्यासाठी मी काय करतो, 2ला ह्या बाजूला आणलं. सो हा झाला 2 टाइम्स कॉट बी बाय 2 इज इक्वल टू कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2. ओके, याला मी थोडं सिम्प्लिफाय करतो. समजा असं लिहिलं मी याला, कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इज इक्वल टू 2 टाइम्स कॉट बी बाय 2. म्हणजे हे मला प्रूव्ह करायचं आहे. कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 इज इक्वल टू किती आला पाहिजे, माझा आन्सर 2 टाइम्स कॉट बी बाय 2 आला पाहिजे. ओके, आता मग याच्यातली मी LHS घेतोय, कळलं ना, जे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला तीच टर्म मी घेतली, येस. 2 इकडे घेतला फक्त, म्हणजेच कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2. मला आन्सर किती दाखवायचं आहे ते 2 टाइम्स कॉट बी बाय 2, हे माझं आन्सर आलं पाहिजे. आता मी घेतली समजा इथं LHS. सो LHS याची कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2. आता आपल्याकडे हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत, पण ते टॅन साठी आहे, हे कॉट आहे. ओके, सो आपल्याला माहिती बघा, सो टॅनचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा फक्त काय करायचे आहेत, आपल्याला रेसिप्रोकल करायचं आहे. सो यू कॅन राईट बाय युझिंग हाफ अँगल फॉर्म्युले. कोणासाठी आपल्याकडे हाफ अँगल फॉर्म्युले टॅनसाठी सांगा, टॅन ए बाय 2 चा फॉर्म्युला काय रे हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये,
अंडर रूट यस यस मायनस मायनस बी यस अपॉन अपॉन एस बी मायनस एस सी, बरोबर ना? मी लिहिलेला फॉर्म्युला. Yes. ओके, टॅन बी बाय टूचा काय मग? सॉरी यस सॉरी सॉरी एस सॉरी उलटा लिहिला मायनस मी, कॉटचा लिहिला तो. एक मिनिट मी डायरेक्ट कॉटचा लिहिला. एकच मिनिट हा. हा, बरोबर सांगितलं तुम्ही अगोदर. यस मायनस बी यस मायनस सी अपॉन यस इन ब्रॅकेट सी यस मायनस अपॉन ए. ए. टॅन बी बाय टूचा फॉर्म्युला Yes minus A. Yes minus यस मायनस सी सी अपॉन अपॉन यस मायनस बी yes minus करेक्ट. B. आणि टॅन सी बाय टूचा फॉर्म्युला Yes minus A. यस मायनस Yes minus B upon यस bracket मायनस yes minus C. बरोबर आहे. ओके, मग आपली एल एच एस काय होईल रे आता? एल एच एस कॉट आहे. कॉट ए बाय टू म्हणजे हा टॅनचा जो फॉर्म्युला आहे त्याचा रिसिप्रोकल करायचा आहे. सो काय येईल रे वरती मग? यस Yes Sin in यस bracket मायनस ए yes minus A upon yes minus yes C yes minus C. प्लस कॉट सी बाय टू. पुढं कॉट सी बाय टू आहे ना, हे बघ कॉट ए बाय टू. एल एच एस दिसतील तुम्हाला? दिस इज द एल एच एस. इथं मी व्हॅल्यू पुट करून राहिलो. ओके, कॉट ए बाय टू प्लस कॉट सी बाय टू. आता कॉट सी बाय टू इथं शेवटी आहे. यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस बी अपॉन यस यस इन मायनस ब्रॅकेट यस मायनस सी. सी. ठीक आहे. ओके, हां. आता मध्ये प्लस आहे बघा. सो आपल्याला माहिती आहे काहीतरी कॉमन काढायचं आहे, राईट? सो जी मिसिंग टर्म आहे तिने वरती आणि खाली मल्टिप्लाय करा. सो पहिल्या स्क्वेअर रूटला कशाने मल्टिप्लाय करू रे वरती? यस Yes मायनस ए. is यस यस मायनस एने मल्टिप्लाय केल्यावरती यस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर होईल आणि खाली यस मायनस एने मल्टिप्लाय केल्यावरती यस मायनस ए यस मायनस बी यस यस मायनस मायनस बी सी भेटेल यस आपल्याला. मायनस सी. अरे यार, मी परत उलटा केला हा. ते कॉटचा नाही त्यांचाच झालाय. टॅनचाच लिहिला परत. इथं यस इन ब्रॅकेट यस मायनस सी, इथं यस मायनस ए यस मायनस बी. बी ओके ना? आता हां, इथं यस मायनस सी ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो हा काय होईल? यस मायनस सीचा स्क्वेअर सी स्क्वेअर आणि खाली यस मायनस ए यस सी मायनस बी यस B मायनस yes minus C. सी. काय कॉमन निघेल रे मग आता थ्रू आउट? यस मायनस ए वरती यस 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 आणि मायनस खाली यस मायनस ए यस मायनस बी Yes यस yes मायनस. minus C. ओके, म्हणजे आता काय राहिलं रे आतमध्ये? यस मायनस एचा स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट म्हणजेच काय होईल? तो यस मायनस ए राहिला ए. फक्त. मध्ये साइन ए प्लस आणि पुढच्या स्क्वेअर रूट मध्ये यस मायनस सीचा Yes ब्रॅकेट minus स्क्वेअर. C. त्याचं स्क्वेअर रूट काय असेल? यस मायनस Yes सी. C. C. इथं यस अपॉन यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी. ओके, इथं यस आणि इथं यस. यस प्लस यस किती रे? 2s. 2 yes मायनस 2s. मायनस कॉमन काढला, इथं ए प्लस सी लिहिला. बरोबर आहे? ह्या दोघांतून मायनस कॉमन निघेल ना पुढून आणि ए प्लस सी येईल. त्याला फक्त मी ब्रॅकेटमध्ये टाकलं. सो हा यस अपॉन यस मायनस ए, इथं यस मायनस बी, इथं यस मायनस सी. करेक्ट आहे मुलांना? मला सांगा रे 2s ची व्हॅल्यू काय असते? ए प्लस बी प्लस सी प्लस ए प्लस बी प्लस सी मायनस आणि ए प्लस सी ची व्हॅल्यू काय लिहू रे मी आता? टू बी. येस, व्हेरी गुड. या बाई इथं रे. वाटलंच आहे ना, काय करू आपण? ए प्लस 2s ला ॲज इट इज ठेवू, कारण मला आहे ना आपल्याला इथं मी काय करतो, जे प्रूव्ह करायचं आहे ते कॉटच्या फॉर्ममध्ये आणायचं ना आपल्याला. सो हा 2s ॲज इट इज ठेवला आणि फक्त हा जो ए प्लस सी आहे ना इथला, ए प्लस सीची व्हॅल्यू 2b येणार आहे. हे बघा इथं आहे. सगळ्यांनी इथं बघा, जे गिवन होतं ना आपल्याला दिलेलं, गिवन काय होतं? बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2 होता. सी अपॉन टू. येस, म्हणजेच ए प्लस सीची व्हॅल्यू किती येईल मग इथं? 2 इकडे आल्यावरती ए प्लस सी इज इक्वल टू हा काय होईल इथं? 2b. टू बी. बरोबर? मग ए प्लस सीची व्हॅल्यू काय पुट करू मी इथं? 2b. टू बी. इथं यस अपॉन यस मायनस ए यस मायनस बी यस मायनस सी ॲज इट इज. इथून काय कॉमन निघेल रे? 2 Two. कॉमन निघेल.
आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिला एस मायनस बी. या 2 ला मी पुढे लिहिलं, त्यानंतर हा यस अपॉन यस मायनस ए, यस मायनस बी, यस मायनस सी. यस मायनस सी. आणि हा जो यस मायनस बी ना बाहेर, याला मला स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घ्यायचा आहे. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये घेतल्यावरती तो यस मायनस बीचा काय होईल, स्क्वेअर. यस. आता काय होईल बघा, एक एक एस मायनस बीच्या टर्म्स कॅन्सल होतील. इथं एस मायनस बीची एक टर्म, इथं एस मायनस बीची एक टर्म काय झाली, कॅन्सल झाली. कॅन्सल. ओके, सो रिमेनिंग काय राहिलं, इथं राहिला 2 इन द स्क्वेअर रूट 2 वरती यस स्क्वेअर अपॉन रूट यस मायनस बी इथं यस मायनस बीचा एक ब्रॅकेट आणि खाली यस मायनस ए. अपॉन एस मायनस सी. कोणाचा फॉर्म्युला आहे हा, यस इन ब्रॅकेट यस मायनस बी अपॉन यस मायनस ए इंटू यस मायनस सी. हवा इथं टॅन बी बाय 2 चा फॉर्म्युला काय, यस मायनस ए इंटू यस मायनस सी अपॉन यस मायनस बी. बरोबर, याचा रेसिप्रोकल आलाय ना आपला. म्हणजे कोणाचा फॉर्म्युला झाला रे आता यार, व्यवस्थित विचार करून सांगा. कॉट बी बाय 2. येस, हा फॉर्म्युला झाला कॉट बी बाय 2. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं बघा इथं एलएचएसच्या वरती बघा आहे ना, कॉट ए बाय 2 प्लस कॉट सी बाय 2 ची व्हॅल्यू किती आणायची होती, 2 टाइम्स कॉट बी बाय 2 आली बघा. 2 टाइम्स कॉट बी बाय 2 इज इक्वल टू काय आला, आर एच एस. देअरफॉर वी कॅन राईट कॉट ए बाय 2, कॉट बी बाय 2, कॉट सी बाय 2 आर ऑल्सो इन एपी. हे झालं आन्सर. समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. इन ट्रायंगल एबीसी if cos A upon A is equal to cos B upon B, then show that given triangle is isoscale triangle. Given triangle is isoscale triangle. सोपा क्वेश्चन आहे. गिवन काय बघा, गिवन इज cos A upon A is equal to cos B upon बी अपॉन बी. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं याच्यामध्ये, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे गिवन ट्रायंगल इज आयसोस्केल. ट्रायंगल. आता जर आयसोस्केल जर प्रूव्ह करायचं असेल, तुमच्यापैकी मला सांगा आयसोस्केलचं मिनिंग काय. 2 angles are same. 2 angles are same किंवा 2 sides Sides. are equal. ओके, दोघांपैकी एक. म्हणजेच दॅट इज, मी इथं काय प्रूव्ह करणार आहे माहिती का, 2 angles are equal. ते सोपं जातं ना, 2 angles are इक्वल. याला आपण प्रूव्ह करूया. तुम्ही 2 sides are equal पण प्रूव्ह करू शकता एनिवे. ठीक आहे, आता हे गिवन आहे बघा, हे घेऊन मला सॉल्व्ह करायचं आहे. समजलंय ना, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे आणि हे गिवन आहे. ओके, घ्या आता हे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल, बी कॉस ए इज इक्वल टू कॉस बी. मला अँगल्स दाखवायचे ना. मग आता स्मॉल लेटर्स काय रिप्रेझेंट करतात, स्मॉल लेटर हे साईड रिप्रेझेंट करतात. मला ह्या साईडला पण अँगल मध्ये आणायचं, त्यासाठी त्यांना अगोदर मला ट्रिग्नोमेट्री मध्ये आणावं लागेल. त्यासाठी वापरतो आपण साइन रूल. सो इथे लिहितो मी बाय युजिंग साइन रूल. ए अपॉन साइन ए is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to मी काय कन्सिडर केला, याला k कन्सिडर केला. मग मला सांगा रे, a ची व्हॅल्यू काय होईल, के साइन ए आणि b ची व्हॅल्यू बी इज इक्वल टू के साइन बी. k sin b. ओके, B. देअरफॉर मग आपलं इक्वेशन काय होईल, मी इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करतोय आता. सो देअरफॉर वी कॅन राईट, याला समजा इक्वेशन 1 मी केलं, सो इथे लिहितो देअरफॉर इक्वेशन 1 बिकम. ओके, बी ची व्हॅल्यू मी पुट करतो इथं. बी ची व्हॅल्यू आहे के साइन बी इंटू कॉस ए इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू के साइन ए इंटू कॉस बी. इथलचा के काय होईल, कॅन्सल. कॅन्सल. इथलचा के कॅन्सल झाला. मी फक्त काय करतो आता, टर्म्स अरेंज करतो व्यवस्थित.
हे साइन ए कॉस बी ला त्याच म्हणजे काय केलं हे बघा, इथलचा साइन बी इंटू कॉस ए ना दिसतो का हा, त्याला मी राईट साईडला नेलं. या बाजूला कोण आहे, या बाजूला ऑलरेडी साइन ए कॉस बी साइन आहे ए इंटू कॉस बरोबर. बी आणि हा साइन बी कॉस ए तिकडे गेल्यावरती काय होईल, मायनस साइन बी इंटू मायनस साइन बी कॉस ए होईल. करेक्ट. आता एकच मिनिट बघा व्यवस्थित सगळ्या टर्म्स. हे बघा साइन ए कॉस बी लिहिला मी ॲज इट इज, त्यानंतर मायनस साइन. इथं फक्त काय करतोय, दोघं जण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, साइन बी इंटू कॉस ए, त्यापैकी कॉस ए ला आधी लिहिलं, कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू 0. काही चेंज झालं का, नाही. वरचं इक्वेशन फक्त त्याला मी रिअरेंज केलं. आता याच्याकडे बघून सांगा रे कोणाचा फॉर्म्युला आहे, साइन ए कॉस बी मायनस बी. व्हेरी गुड. साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला आहे. साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. मला सांगा साइनची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला येते रे, बोला. अरे तुमचं टेबल विसरले काय, साइनची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला, अरे 0 लाच मुलांनो. साइन 0 0 असतो बरोबर, म्हणजे ए मायनस बी इज इक्वल टू काय होईल, 0 होईल. इथे लिहा साइन 0 इज इक्वल टू 0, म्हणून हा साइन तिकडे गेला तर 0च झाला तो, म्हणून ए मायनस बी इज इक्वल टू काय झाला, 0. म्हणजेच बी तिकडे गेल्यावर काय होईल रे मग, बी इकडे मायनस काय आला प्लस. आले का दोन अँगल इक्वल. मला काय प्रूव्ह करायचं होतं, गिवन ट्रायंगल इज आयसोस्केल दॅट इज 2 अँगल्स आर इक्वल. मला प्रूव्ह करायचं होतं 2 अँगल्स आर इक्वल, बरोबर आहे का. आणि इथं बघा दोन अँगल तुमचे इक्वल आलेत, आले. ए इज इक्वल टू बी. सो इथं लिहायचं मग ए इज इक्वल टू बी इम्प्लाइज, इम्प्लाइज म्हणजे गिवन दा, म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे, इम्प्लाइज गिवन ट्रायंगल इज कोणता रे, आयसोस्केल आयसोस्केल ट्रायंगल. झालं प्रूफ. ओके ऑल ऑफ यू समजला का क्वेश्चन, येस सर. हो सर. सगळ्यांना ना. हो. ओके. सो फक्त मी काय केलंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून साइन रूल वापरला, वी गेट द आन्सर हियर. ओके नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल एबीसी if sin square a plus sin square b is equal to sin square c, then show that the triangle is right angle triangle. The triangle is right angled ट्रायंगल. triangle. ठीक आहे. आता राईट अँगल ट्रायंगल मला प्रूव्ह करायचंय बघा. म्हणजे आता गिवन काय, गिवन आहे साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू साइन स्क्वेअर सी. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, ट्रायंगल इज राईट. येस गिवन ट्रायंगल इज राईट अँगल. राईट अँगल. आता याला मी दोन वेने प्रूव्ह करू शकतो बघा. दोन मेथड कोणत्या, एक तर अँगल 90 डिग्री दाखवा, ओके, एक तर अँगल 90 डिग्री दाखवा, दॅट इज अँगल कोणता पण एखादा अँगल, दॅट इज वन अँगल इज 90 डिग्री, हे शो करायचं. किंवा और आपल्याकडे काय आणखीन एक सगळ्यात सिंपल पायथागोरस थेरम, बरोबर. पायथागोरस थेरम म्हणजे काय, ज्या तीन साइड येणार आहेत ना आपल्या रे, त्या तीन साइड मध्ये असं रिलेशन आलं पाहिजे की वन साइड स्क्वेअर इज इक्वल टू ॲडिशन, म्हणजे एखाद्या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ रिमेनिंग टू साइड स्क्वेअर. याला आपण पायथागोरस थेरम म्हणतो. असं यायला पाहिजे. ठीक आहे. आता बघूया. आता सिंपल काय मग याच्यामध्ये साइड दाखवणे, कारण इथं साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर सी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे.
याला मी साइड मध्ये आणतो. कसं आणायचंय? साइन रूल. बाय युजिंग साइन रूल. Sine rule ओके, मी असं लिहितो याला आता. साइन ए अपॉन ए इज is इक्वल टू equal to साइन बी sine अपॉन B बी upon B is equal to sine साइन C सी upon अपॉन सी C इज इक्वल टू काही लिहा, is equal to K. के लिहिला समजा. ठीक आहे, मग मला सांगा साइन ए ची व्हॅल्यू काय येईल रे? ए के. Sine A is equal to K. साइन बी इज BK इक्वल टू बी के. Sine साइन C सी is इज equal इक्वल to टू सी के. CK. करा पुट व्हॅल्यूज. साइन स्क्वेअर या बघा कुठं व्हॅल्यू पुट करायच्या, ह्या गिवन मध्ये व्हॅल्यूज मला पुट करायच्यात. ए स्क्वेअर के बरोबर. स्क्वेअर ए स्क्वेअर याला समजा इक्वेशन 1 म्हणा, आणि इथं काय म्हणा, देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय येईल बघा आता, ए स्क्वेअर के स्क्वेअर Square प्लस बी स्क्वेअर के B स्क्वेअर square K square is equal to C square K square. सी स्क्वेअर के स्क्वेअर. सगळ्यां बघा दोन्ही बाजूला के स्क्वेअर आहे. सो त्याचा के स्क्वेअर काय होईल? कॅन्सल. म्हणजे राहिलं काय बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. B आलं square. का रे? हे कोणतं थेरम आहे रे हा? Pythagoras theorem. Pythagoras. Correct. So we can write here above statement किंवा equation is Pythagoras theorem Theorem. at कोणता अँगल 90 डिग्री असेल याच्यामध्ये? हे बघा, समजा इथं तुमचा सी येईल आहे ना, हायपोटेनस सी आली, याला ए कन्सिडर केलं, याला बी कन्सिडर केलं. मग जर हा जर ट्रायंगल आहे तर सी च्या अपोजिटची साईड झाली सी, ए च्या अपोजिटची साईड झाली ए, बी च्या अपोजिटची साईड काय झाली? बी. B. कोणता अँगल 90 डिग्री झाला? ऍट सी इज इक्वल टू C 90 equal to 90 degree. Therefore given triangle is, एक अँगल जर 90 डिग्री झाला, Right given angle triangle is right angle triangle. triangle. हे झाला आन्सर. समजला का रे बच्चा पार्टी? Oh sir. येस सर. Okay. ओके. पुढचा क्वेश्चन घेऊया. In triangle ABC, if a cos square c by 2 plus c cos square a by 2, c cos square a by 2 is equal to 3b upon 2, then prove that ABC are in AP. ABC are in AP. ओके. हे बघा क्वेश्चन मध्ये गिवन काय तुम्हाला? ए कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2 हे तुम्हाला इज इक्वल टू 3b अपॉन 2 हे गिवन आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? ABC आर इन AP. ABC आर इन AP म्हणजेच काय? मिडल टर्म दॅट इज B इज मीन ऑर ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड लास्ट टर्म म्हणजे A प्लस सी अपॉन 2 हे मला प्रूव्ह करायचं आहे. हे माझा आन्सर आला पाहिजे फायनली. ओके, म्हणजेच ABC कशामध्ये येतील? AP मध्ये येतील. सो सिम्पल क्वेश्चन आहे. इथं फक्त एक फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. कोणता? वी हॅव 1 प्लस कॉस थिटा. याचा फॉर्म्युला काय होता? 2 टाइम्स कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 हा फॉर्म्युला होता. बरोबर आहे ना? आपण यूज केला बघा याच्या अगोदर हा फॉर्म्युला. 1 प्लस कॉस थिटा, जो अँगल आहे तो अँगल हाफ होतोय. बरोबर आहे? म्हणजेच मला सांगा इथं कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 च्या जागेवर तुम्ही काय लिहू शकता रे? 2 इकडे येईल ना, म्हणजे 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2. आता याला कम्पेअर करा याच्या सोबत. देअरफॉर हे बघा इथलचा ए ॲज इट इज लिहिला मी, ए इंटू. मला सांगा ह्या कॉस स्क्वेअर सी बाय 2 च्या जागेवरती काय लिहू? कॉस स्क्वेअर सी बाय 2 च्या जागेवर बघा कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 काय आला? 1 प्लस कॉस थिटा अपॉन 2 आला. मग कॉस स्क्वेअर सी बाय 2 काय येईल रे?
1 plus cos C 1 plus cos theta अपॉन Two. करेक्ट इथं सी इंटू हा कॉस स्क्वेअर ए बाय 2 काय येईल 1 plus 1 cos plus cos A divided upon by 2 इकडं 3 बी अपॉन 3 टू by 2 3b/2 ॲज इट इज बघा सगळ्यांचा डिनॉमिनेटर किती 2 2 2 करू कॅन्सल 2 2 2 कॅन्सल ओके आता राहिलं काय बघा इथं राहिला a इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 1 सी plus cos इथं c इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस plus ए cos A आणि इथं is किती आहे equal 3b to करा 3B किती मल्टिप्लाय आतमध्ये a इंटू 1 काय झालं रे a प्लस a A इंटू कॉस plus सी a cos सी A cos C plus प्लस c plus इंटू 1 c C प्लस C c इंटू कॉस plus ए C cos A cos A इज इक्वल टू 3b equals to 3B. बरोबर ए आणि सी ला मी सोबत घेतो समजा ए प्लस सी प्लस कोण राहिलं बाकी ए कॉस सी A प्लस cos सी C cos कॉस A ए plus कोणाचा फॉर्म्युला आहे रे ए कॉस सी प्लस सी कॉस ए प्रोजेक्शन projection रूल to कोणाचा फॉर्म्युला जो ह्याच्यामध्ये येत नाही त्याचा फॉर्म्युला असतो हो कोण नाही आला याच्यामध्ये कोणती टर्म नाही आली ए कॉस सी प्लस सी कॉस ए B बी B येस सो हे जे आलं ना तुमचं ए कॉस सी प्लस सी कॉस ए याच्या जागेवर मी काय लिहिला बी इज इक्वल टू 3b इथंच लिहितो बरं का पुढं आता थोडंच राहिलं आन्सर म्हणजे काय राहिलं बघा आपल्याकडं ए प्लस सी प्लस बी आणि या बाजूला 3b आहे सो हा बी त्या बाजूला घेऊन जा म्हणजे काय होईल ए प्लस सी इज इक्वल टू 3b मायनस बी दॅट इज ए प्लस सी 3b मायनस बी किती रे 2b 2B मग मला सांगा बी इज इक्वल टू काय येईल A plus A C plus C upon 2. divided by 2. आलं का जे लागत होतं आपल्याला आन्सर आहे बा Yes. So therefore we can write A, B, C are in AP AP yes is all answer. Okay, next. In triangle ABC, if A cos A is equal to B cos B, then prove that the triangle is right angled or isoscale triangle. आता याच्यामध्ये आपण एक दोन क्वेश्चन पाठीमागे सॉल्व्ह केले बघा एका क्वेश्चन मध्ये आपण फक्त काय शो केलं की ट्रायंगल आयसोस्केल आहे आणि एका क्वेश्चन मध्ये आपण काय शो केलं की ट्रायंगल फक्त काय आहे राईट अँगल आहे आता Right ह्या angle. क्वेश्चन मध्ये आपल्याला काय शो करायचं आहे की गिवन ट्रायंगल हा राईट अँगल पण आहे और मध्ये और Or also आयसोस्केल पण आहे ओके सो दोन आपल्याला दोन प्रूव्ह करायचं इथं थोडक्यात म्हणजे काय समजून घ्या तुम्हाला गिवन काय दिलंय त्यांनी गिवन आहे ए कॉस ए इज इक्वल टू बी कॉस equals to बी B cos B. ओके हे गिवन आहे आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह हे बघा गिवन ट्रायंगल इज राईट अँगल और आयसोस्केल म्हणजेच मला प्रूव्ह करायचं आहे वन ऑफ द अँगल Is right गुड इज 90 डिग्री right वन ऑफ द angle. अँगल आपला किती आला पाहिजे 90 डिग्री आला पाहिजे जर एक अँगल जर 90 डिग्री आला तर रिमेनिंग टू अँगल्स आयसोस्केल साठी रिमेनिंग टू अँगल कसे आले पाहिजेत रे Same. No. इक्वल बरोबर ना जर दोन अँगल इक्वल असेल तरच त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणणार ना रे कळतंय ना येस आणि एक अँगल किती आला पाहिजे तुमचा 90 डिग्री समजून घ्या बरं का रे एक अँगल तुमचा 90 डिग्री त्याच्यामुळे तो काय होईल राईट अँगल होईल आणि बाकीचे दोन अँगल तुमचे काय आले पाहिजेत इक्वल आले पाहिजेत ओके हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे सो हे बघा गिवन मी परत लिहितो गिवन काय दिलं आपल्याला ए कॉस ए इज इक्वल टू बी किंवा नाही लिहिलं तरी चालेल ना परत आहे ना लिहिलंय वरती आपण यालाच मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो दिस इज आवर इक्वेशन 1 नाव बाय युजिंग साइन रूल साइन रूल काय आपला ए अपॉन साइन ए A upon sin A
equals to b upon sin b इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू काय येतं हे समजा के. k. मग ए ची व्हॅल्यू काय होईल a sin equals to k sin a, आणि b b ची equals to व्हॅल्यू k के साइन बी. b. So therefore we can write here equation 1 become equation 1 काय होईल मग ए च्या जागेवरती काय पुट करू के साइन k ए sin a, इंटू कॉस ए इज इक्वल टू बी च्या जागेवरती K के sin B. साइन बी इंटू cos b. कॉस cos बी. b. बरोबर. इथं काय होईल बघा दोन्हीकडचा के के परत Cancel. रिमेनिंग टर्म्स आर इथं Sin A साइन ए कॉस into ए cos a equals to sin b. कॉस बी. इथं तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवतो रे साइन ए कॉस ए साइन बी कॉस सी. आपल्याकडे फॉर्म्युला होता बघा असा साइन 2 थिटा काय असतो तो फॉर्म्युला Sin 2 sin theta इंटू cos कॉस थिटा. जर मी इकडं 2 ने मल्टिप्लाय केलं इकडं 2 ने मल्टिप्लाय केलं ठीक आहे वेगळ्या पेनने लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण इथं 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ब्ल्यू पेन वापरतो इथं मी ह्या बाजूला 2 ने मल्टिप्लाय केलं ह्या बाजूने 2 ने मल्टिप्लाय केलं तर तोच फॉर्म्युला तयार होईल ना आपला जो दिलाय हा. म्हणजे 2 साइन ए कॉस ए जागेवर मी काय लिहू शकतो साइन 2a आणि 2 साइन बी कॉस बी जागेवर मी काय लिहू शकतो साइन sin 2b. 2 sin b. 2b. आता साइन 2b ला घ्या लेफ्ट साइडला. साइन 2b ला जर मी लेफ्ट साइडला घेतलं तर काय होईल sin 2a minus sin 2b. मायनस साइन a minus sin 2b इज equals इक्वल to टू 0. 0. आता आपल्याकडे आणखीन एक फॉर्म्युला आहे बघा फॅक्टरायझेशनचा. Sin a minus b. करेक्ट साइन सी मायनस sin d. डी. काय फॉर्म्युला आहे तो 2 2 cos c times plus d upon 2 into cos. sin c minus d upon 2. करेक्ट 2 cos c plus d upon 2 into sin c C minus minus d upon 2. तो अप्लाय करा इथं म्हणजे काय होईल बघा 2 times cos c च्या जागेवरती 2a आहे आणि d च्या जागेवरती 2b आहे म्हणजे ते होईल 2a प्लस 2b अपॉन 2 2 into sin 2a minus 2b upon 2 is equal to 0. Okay, so therefore we get 2 times cos. हे बघा रे इथं 2a इथं 2a 2 कॉमन निघाल खाली पण 2a कॅन्सल झालं फक्त इथं कोण राहिलं cos a plus b a plus b. sin. सिमिलरली इथं 2 कॉमन काढला खाली पण 2a A minus कॅन्सल होईल काय राहील इथं a minus b. b. हे बघा इकडचा 2 मी राईट साइडला पाठवला 0 होऊन जाईल म्हणजे फक्त काय इक्वेशन राहील माझ्याकडं cos a a plus b into into sin sin a minus b equals इज इक्वल टू 0. या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे याचा मीनिंग काय देअरफॉर cos a plus b is equal to 0 or sin a minus b is equal to 0. बरोबर. आता हे बघा हे लगेच सॉल्व्ह होईल. आपण हे सॉल्व्ह केलं बघा sin a minus b is equal to 0 म्हणजे सांगा sin ची व्हॅल्यू 0 कधी 0. 0 म्हणजे a minus b काय झाला 0 0 म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली रे आपली 0 b. a equals b. मायनस बी तिकडे जाऊन प्लस बी होईल ना म्हणजे सेकंड मी प्रूव्ह केलं बघा. सेकंड काय होतं आपलं की रिमेनिंग अरे काय स्पेलिंग दिली मी remaining two angles are रिमेनिंग टू equal. अँगल्स आर इक्वल. ओके सो रिमेनिंग टू अँगल जे इक्वल होते आपले ते आले इथं ए इज इक्वल टू बी. आता मला काय करायचंय हे बघा हे माझं सॉल्व्ह झालं इकडचं ऑर आता मला हे सॉल्व्ह करायचं आहे बरोबर. cos a plus b is equal to 0. आता a is equal to b आलाय म्हणजे मला कोणता अँगल 90 डिग्री दाखवायचा रे c. सी. करेक्ट. सो काय करू आपण आता हे सॉल्व्ह करायचं मला. आता इथं काय आहे cos a plus b is equal to 0 आहे. सो इन ट्रायंगल ABC आपल्याला एक गोष्ट माहिती आहे a plus b plus c याची व्हॅल्यू किती असते रे Pi. पाय. करेक्ट. मग a इथं कोण आहे बघा a plus b मग फक्त मी a plus b ठेवला a plus b is equal to c ला त्या बाजूला पाठवा तिकडे जाऊन काय होईल तो minus मायनस c. सी. कॉस आहे ना सो कॉसनी मल्टिप्लाय करा cos a plus b is equal to cos pi minus c. pi minus c. करेक्ट.
मग कॉस ए प्लस बी इज इक्वल टू आलाइड अँगलचा फॉर्म्युला कोणत्या क्वाड्रंट मध्ये रे आपण कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस सी. मायनस कॉस सी सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह सो मायनस कॉस सी म्हणजेच कॉस ए प्लस बी च्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो मायनस कॉस सी सो मायनस कॉस सी इज इक्वल टू 0 दॅट इज therefore इथं होईल cos c is equal to 0 आता मला सांगा रे cos c is equal to 0 त्याचा मीनिंग cos ची व्हॅल्यू 0 कोणत्या अँगलला 90 90 by 2 किंवा 90 करेक्ट सो therefore we can write बघा आले बघा दोन्ही पण आपले आन्सर C is equal to 90 degree implies given triangle is कोणता रे राइट अँगल or correct A is equal to B implies given triangle is कोणता isoscale हे झालं आन्सर ओके सो दिस इज द सोल्युशन ऑफ ट्रायंगल याच्यातले बरेचसे काही क्वेश्चन असेल तर ट्राय करा उद्या आपण पेपर मधले पण काही क्वेश्चन्स ट्राय करणार आहोत ओके सो कोण कोण ट्रेजरी थांबा एक मिनिट सगळे मला नाव बघू द्या आदित्य भांड दोन अकाउंटनी जॉईन झालेलं आहे ओके शितोळे आपलं म्हणजे ही ती आपली स्नेहल कावले अंजली येवले स्नेहा उदावंत ओके चला बकासूरला ब्लॉक करून टाकलं मी साक्षी गिरवले भक्ती त्यानंतर पूजा सौदागर हर्षल शेळके गणेश दगडे अक्षदा मानसी मसिरा गर्दे तुमचं नाव विसरतोय बघा मी परत गर्दे माझा आवाज येत असेल तर तुम्ही बोलू शकता मरकड म्हणजे आपले हे ना स्नेहा गर्दे ओके स्नेहा गर्दे राजलक्ष्मी मरकड अवताडे रोहिणीच नाव आहे तुमचं सॉरी तनुजा बरोबर का अवताडे हो सर ओके तनुजा प्रतीक्षा गुंजाळ प्रतीक्षा मोठे प्रेम गाडेकर राणी गीते सृष्टी मराठे बरोबर ना सृष्टी हो ओके केतन डांगट चैताली खोसे स्नेहल वाघमारे बरोबर नाव घेतलं ना स्नेहल साक्षी दिंडे साक्षी मुठे साक्षी साबले तन्वी तोरडमल जान्हवी साक्षी सिद्धी लबडे त्यानंतर लगड आपली प्रगती लगड तनुजा मोरे वैजयंती सोनार ओके सोनार म्हणजे तुम्ही मसिराच्या फ्रेंड का हो सर ओके त्यानंतर वैशाली मुठे वैशाली म्हणजे चंचल मुठे ना हो सर ओके नेक्स्ट वैष्णवी पेरे आणि व्यंकटेश पवार ओके बॉस समजलं सगळ्यांना आजचं लेक्चर